नमस्कार. प्रतिसाद न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. 19 जून 1986 बुलढाणा अर्बनचा स्थापना दिन. आज बुलढाणा अर्बनला स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली. बुलढाणा अर्बनचा हा प्रवास केवळ 12,000 रुपयांचे भागभांडवल घेऊन सुरू झाला. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राधेश्यामजी चांडक भाईजी आपल्या सहकाऱ्यांना नेहमी सांगतात की उत्तुंग झेप घेण्यासाठी स्वप्नांचे पंख सतत सरसावत असतातच. अनेक जण ध्येयाकडे वाटचाल करताना प्रयत्नांची पराकाष्ठाही करतात, पण कोणावरही वेळ काही सांगून येत नाही आणि कोणतेही यश हे सातत्यपूर्ण गतिमानतेवर अवलंबून असतं. अशा कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खात्रीनं उभं राहणारं कोणीतरी असावं अशी आशा प्रत्येक जण उराशी बाळगून असतो. त्यामुळेच भाईजी बजावतात, बुलढाणा अर्बनने सदैव आपल्या ग्राहकांची आपुलकी बाळगून त्यांच्याशी समरस होऊन त्यांच्या प्रगतीच्या प्रयत्नात प्रत्येक घटकाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपले अर्थकारण त्यांचा आत्मविश्वास वाढवणारं असावं आणि अधिकाधिक समृद्धीकडे नेणारं असलंच पाहिजे. याच मार्गदर्शक तत्वांवर श्रद्धा ठेवून गेली 37 वर्ष बुलढाणा अर्बनची वाटचाल चालू आहे. आज बुलढाणा अर्बनने भारतातील सर्वात मोठी विश्वसनीय पतसंस्था असा नावलौकिकही मिळविला आहे. आज 11,250 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा आपण पार केला आहे. बुलढाणा अर्बनने आपल्या असंख्य सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचा संपादन केलेला विश्वास आणि आपुलकी हे सारं जितकं खरं त्याहून अधिक अभिमानास्पद आहे. आजच्या या प्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही बुलढाणा अर्बन जरी आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असली तरी केवळ आर्थिक विचार न करता त्यांनी वेगवेगळी जी समाज उपयोगी कामं केलेली आहेत. शाखा तिथं गोदाम किंवा विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केल्यात. जे मुलं शिकायला बाहेरगावी येतात पुण्यासारख्या ठिकाणी तिथं त्यांची राहायची सोय केलेली आहे. दिव्यांगांसाठी सोय आहे. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ही संस्था फक्त पैसे गोळा करणे आणि पैसे मिळवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निर्माण झालेली नाही. त्यांचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमाला लोकांनी सुद्धा भरभरून दाद दिलेली आहे. काही ठिकाणी त्यांनी गावकऱ्यांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ती पण एक सामाजिक जाणीव लक्षात ठेवूनच केलेली आहे. सचोटी, आपुलकी आणि विश्वास या 3 चाळीचा एकत्र संगम म्हणजे ही बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. बाहेर काही ठिकाणी नकारात्मक परिस्थिती आहे, पण अशा परिस्थितीत सुद्धा इथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे मात्र नक्की. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सातारा महिला शाखेमध्ये ज्या वेळेला मी गेलो त्या वेळेला मला पूर्णपणे त्यांनी सहकार्य केलेलं आहे. बऱ्याच वेळेला काही अडचणीमुळे शाखेमध्ये मला जाता यायचं नाही. त्यावेळेला माझ्या ज्या काही अडचणी असतील त्या घरी येऊन किंवा स्टाफच्या मदतीनं त्यांनी त्या अडचणी दूर केलेल्या आहेत. तर बोलण्याची पद्धत नुसती चांगली नाही तर कृती फार चांगली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या डिपॉझिटरला वाटतं ही आपली बँक आहे, इथं आपण पैसे ठेवा, इथं सुरक्षितता जास्त आहे. फिक्स डिपॉझिट किंवा गोल्ड लोन वगैरे या सगळ्या सुविधांचा मी अनुभव घेतलेला आहे आणि त्यात मला खूप उत्तम सर्व्हिस त्यांच्याकडून मिळाली आहे. म्हणजे कुठल्याही वेळेस मला असं थांबावं लागलं नाही आहे. कोविड काळात सुद्धा मला त्यांच्या सर्व्हिसमध्ये काही कमी जास्त नाही जाणवलं. त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे त्याही काळात, कठीण काळातही त्यांनी जी साथ दिली ते अगदी कौतुकास्पद आहे. कोविडच्या काळात माझा मेसचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठप्पच झाला होता. कुठल्याही बँकेत मी गेले तेव्हा मला निराशाच होती आली. बुलढाणा बँकेने मला खूप सहकार्य केलं. माझा व्यवसाय आता टिकून आहे. बुलढाणा बँकेत मालकांच्या ठेव पावत्या होत्या. मालकांचे अपघाती निधन झाल्यामुळे संस्थेने त्यांच्या अपघाती विमा योजनेचा आम्हाला फायदा करून दिला. त्या योजनेअंतर्गत आम्हाला पावत्यांच्या रकमेइतकेच विमा रक्कम मिळाली. संस्थेच्या या योजनेबद्दल आम्ही अत्यंत ऋणी आहोत. बुलढाणा अर्बन यांनी विशेष लोकांचा विश्वास हा संपादन केलेला आहे. एकदा माणूस तिथं त्यांच्या वास्तूमध्ये जेव्हा जातो त्या व्यक्तीला कॉन्फिडन्स येतो की बाबा व्यवस्थित आहे तो, आणि मग तो एकदा त्यांच्याशी एकरूप झाला की मग त्यांच्याशी जी त्यांची नाळ आहे ती आपोआप जसा त्यांना अनुभव येतो तशी ती घट्ट होत जायची. बुलढाणा अर्बनचं एक आदर्श घेण्यासारखं आहे की तिथला स्टॉप वर्ग हा चांगला आहे. सरकारी बँकेत जे वाईट अनुभव येतात तासन तास थांबावं लागतं, तसं बुलढाणा अर्बन मध्ये 3 मिनिटांमध्ये माणूस घरी येतो काम करू. मला फायनान्सची आवश्यकता होती त्यावेळेला मी बँक सर्च करत होतो
मित्रानं मला एवढंच सांगितलं की मित्रा तू कुठेही फिरत बसू नकोस, बुलढाणा अर्बन बँक शाखा चंदगडला सांगतो तसा की मी ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी निर्णय घेऊन मी सर्वप्रथम त्या ठिकाणी सोने तारण कर्ज केलं. क्षणात अर्ध्या ते 1 तासामध्ये मी तिथून पैसे घेऊन बाहेर पडलो. इतकी तत्पर सेवा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. माझ्या प्रगतीत किंवा माझे व्यवसाय उभा करण्यामध्ये मोलाचा वाटा बुलढाणा अर्बनचा आहे. प्रामाणिकपणे मला सांगायचं म्हटलं तर गेले की मला 5व्या मिनिटाला मी तिथून बाहेर पडायची घाई असते. मी इतकी घाईघाई करत असताना सुद्धा त्यांच्या कामामध्ये न चुकता जे स्टाफ लोक आहेत ते मला छान सर्व्हिस देतात. गेल्या 10 वर्षापूर्वी बुलढाणा कोऑपरेटिव्ह सोसायटीने मला 5 मशीन कर्ज स्वरूपात देऊन 5 मशीन घालायचं हे करून दिलं होतं. आज त्या 5 मशीनचा 160 मशीन झाले. आज आपल्याकडे 160 कर्मचारी मशीनवर काम करतात. ऑफिसला 15 कर्मचारी काम करतात. जो माल तयार होतोय आपला तो 6 राज्यात पुढचा बाहेरून जातोय. आणि बुलढाणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं फार मोलाचं त्यांचं साथ आपला आहे. आपल्या अख्ख्या होल बुलढाणा बँकेच्या स्टाफशी कायम सहकार्य आम्हाला मिळत असतं व खूप छान पद्धतीने ही बँक ही संस्था एकदम पद्धत म्हणजे त्यांचे सगळे कागदपत्रापासून सगळं एकदम अप टू डेट असतात सगळ्या गोष्टी. बुलढाणा अर्बन कडनं मिळालेली मदत ही आम्ही आयुष्यात विसरू शकणार नाही आणि बँकेच्या रिलेटेड आम्ही एकदम सॅटिस्फाईड आहोत. बँकिंग करण्यात आम्हाला खूप आवडतं बुलढाणा बरोबर. शुगर इंडस्ट्री, साखर कारखानदारी ही एक सीझनल इंडस्ट्री आहे आणि ह्याचे गरजा पण म्हणजे थोड्याशा जरा वेगळ्या आहेत कन्व्हेन्शनल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीशी कम्पेअर आपण जर केलं तर. आणि बुलढाणा अर्बन बँकेनी हे व्यवस्थितरित्या जाणून आणि त्याला सिक्युरिटी बेस्ड फंडिंग न करता रेव्हेन्यू बेस्ड फायनान्सिंग या पद्धतीमध्ये त्यांनी शुगर इंडस्ट्रीला आणि आम्हाला लोकमंगल साखर कारखान्याला खूप चांगला सपोर्ट सहकार्य केलेला आहे. बुलढाणा अर्बन हा फक्त एक फायनान्सर नाहीये, तर अडचणीच्या काळात तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा एक सच्चा मित्र आहे. ज्यावेळेस तुम्ही नफ्यात असता अनेक बँका तुम्हाला सपोर्ट करू शकतात, परंतु जर तुमचा व्यवसाय तोट्यात गेला तर अशा वेळी जर तुमची नियत साफ असेल, तुमची मेहनत करण्याची तयारी असेल, तुमची जिद्द असेल, तुमच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून तुम्हाला खंबीरपणे मदत एकच संस्था महाराष्ट्रात करू शकते आणि ती म्हणजे बुलढाणा अर्बन. सर्वप्रथम बुलढाणा कोऑपरेटिव्ह सोसायटी याची माझी ओळख गेल्या 15 वर्षापूर्वी झाली. माझं आता जे पहिलं ऑफिस आहे प्रभात रोडचं गोखले कन्स्ट्रक्शन, त्याचं पहिलं फंडिंग हे बुलढाणा बँकेने केलेलं आहे. तेव्हा त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्यामुळेच आज कंपनी इथपर्यंत पोहोचलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोथरूडमध्ये गोखले बिझनेस बे जो सगळ्यात मोठा कमर्शियल प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा बुलढाणा बँकेने मला साथ दिली आहे. त्याकरता मी राधेश्याम चांडकजी यांचे मनापासून आभार मानतो. माझा आणि बुलढाणा बँकेचा संबंध हा तिरुपतीच्या बुकिंग संदर्भात चालू झाला. तिरुपती येथे जे त्यांचं ते गेस्ट हाऊस आहे खालती बुलढाणा अर्बनचं, तिथनं आम्ही पहिलं रूम बुकिंग करता सुरुवात केली. नंतर त्यांचं तिथलं फूड, गाड्या सगळ्याच बाबतीत त्यांनी खूप कॉपरेशन केलं. त्यांचं बुकिंग प्रोसेस सगळं सांभाळून घ्यायची हे खूप छान आहे. आम्ही 2003 पासून तिरुपतीला दरवर्षी जातो. ज्यावेळेस बुलढाणा बँकेचे तिथं भक्त निवास आहे याच्या मला कल्पना आली आणि त्या ठिकाणी आम्ही भक्त निवासला गेलो. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये आम्हाला भक्त निवास उपलब्ध झालं. संस्थेचं अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं भोजनालय आहे. अगदी माफक किमतीत आणि उत्कृष्ट पद्धतीचं जेवण मिळतं. त्याचबरोबर साईड सीन पाहण्यासाठी गाड्यांची सुविधा आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही फायदा घेतला. त्यामुळं की अगदी एवढ्या लांबचा प्रवास करूनही पुण्या मुंबईला जाऊन आल्यासारखं फिलिंग झालं किंवा कुठलाही त्रास न होता आमचा प्रवास जो आहे तो सुखकर झाला. नमस्ते, मी दुसरी शाखेतली मावशी. जेव्हा बँक ओपन झाली मी आले तर इतकी छान वाटलं. मला असं वाटतं की एक माझी फॅमिलीच आहे. मला हर गोष्टी खूप सहकार्य केलं बँकेने. कोणी चांगलं वेळ त्यांना म्हणजे चला इथं खातं खोला, माझ्या बहिणीचं बी खाते इथंच उघडलं. माझ्या मुलाला शिक्षणासाठी कर्ज देऊन भरपूर सहकार्य झालेलं आहे. त्यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं झालेलं चांगल्या पद्धतीने. ह्याच्या आधी मला कोणतेही बँकेचे व्यवहार येत नव्हते, तर आता या बँकेच्या अटॅचमेंटमध्ये आल्यानंतर मला भरपूर व्यवहार समजू लागले. मी शतशः आभारी आहे बँकेची. माझा मोठा मुलगा 12वीमध्ये 80% मिळाले होते. त्याची CA करण्याची खूप इच्छा होती, पण मी ती इच्छा पूर्ण करू शकले नाही कारण माझी परिस्थिती खूप कठीण होती. माझी ही समस्या
बुलढाणा अर्बनच्या विभागीय व्यवस्थापिका यांच्याकडे मी बोलून दाखवले. माझं ते कर्ज शिक्षणासाठी मंजूर केलं. मी सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलेलो होतो आणि नंतर लायब्ररीच्या शोधात असताना या बुलढाणा अर्बन बँकेच्या लायब्ररीविषयी थोडं समजलं. ग्रामीण भागातील मुलगासुद्धा एक अधिकारी होऊ शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो, हा एक आत्मविश्वास या लायब्ररीच्या माध्यमातून, बुलढाणा अर्बन बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आला. खरोखरच लायब्ररी खूप छान आहे. इथं मुलींसाठी वेगळी स्टडी रूम आहे. इथं आल्यानंतर मोफत पुस्तकंसुद्धा मिळतात. जी इथं मिळालेली पुस्तकं त्याचा मला खरोखरच अभ्यास झाला. आताच्या या भरतीमध्ये माझं मुंबई पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे. विदेशातनं इथे मुंबईमध्ये एक फुटबॉलचं शिबिर, आंतरराष्ट्रीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या कोचिंगमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या मुलाची निवड झाली होती आणि त्याच्या खेळाने त्या शिबिरामध्ये जो कोच होता तो एवढा प्रभावित झाला होता की त्याने एक ऑफर ठेवली होती की या मुलाला मी अमेरिकेला घेऊन जातो, फक्त तुम्ही इथून मुंबई ते अमेरिकेपर्यंत त्याच्या विमान प्रवासाचा खर्च जो आहे तो तुम्ही उचलावा. अर्थात त्याची आई धुलीभांडीचं काम करायची, अमेरिकेसाठी जाण्याचं तिकीट काढणं, व्हिसाचा खर्च करणं हे त्या मातेच्या आवाक्याच्या पलीकडचं होतं. आणि ही बातमी जेव्हा आम्ही IBN लोकत्वनं प्रसारित केली, अनेकांनी मदतीचा हात पुढे केला, पण मला आठवतं सगळ्यात पहिला जर मदतीचा हात कोणी पुढे केला असेल तर तो म्हणजे बुलढाणा अर्बननी. आज हा मुलगा अमेरिकेतल्या नामवंत क्लबमध्ये फुटबॉल खेळतोय. त्या खेळाडूचं स्वप्न साकार झाल्यामुळे असंख्य गरीब मुलांना स्वप्न पाहायची ताकद जी आहे ती बुलढाणा अर्बनने दिली. बुलढाणा अर्बन आपल्या ग्राहकांसोबत जी जवळीक निर्माण करण्यात यशस्वी होते, हे सहकार क्षेत्रातील एक आदर्शवत असं उदाहरण आहे. आज आपण सारेजण ज्या आत्मविश्वासाने भरलेल्या समृद्ध अशा भारतीय समाजाचे स्वप्न उराशी बाळगून आहोत, त्या वाटचालीतील बुलढाणा अर्बनचा हा खारीचा वाटा आहे, इतकंच.